भाऊच्या धक्क्याचा प्रोमो रिलीज झाला ना आणि भाऊ ज्या रीतीने म्हणत आहेत, की एक काटा ग्रुपचा जाईल आणि एक टोळी ग्रुपचा जाईल आणि 2 जण जाणं कन्फर्म आहे. या वीकमध्ये 2 लोकं जातील, 2 लोकं घराच्या बाहेर नॉमिनेट होतील मतलब इविक्शन होईल आणि घराच्या बाहेर जातील. तो प्रोमो बघून मला एवढा दुःख झाला. मी खरं सांगते एवढा दुःख झाला, पर्सनली दुःख झाला. अख्ख्या महाराष्ट्राची फील्डिंग सेट होती, की सागर कारंडेला बिग बॉसच्या हाऊसमध्ये आता आम्ही बघू शकत नाहीये. त्याची एक्सपायरी डेट केव्हापासून झालेली आहे, परंतु तो वाचत अजून एक आठवडा अजून वाढत आहे. म्हणून आता आम्हाला सागर कारंडेला बघायचं नाहीये. कितीही झाला तरी आता सागर कारंडेला बाहेर काढा. म्हणजे त्याचा गेम नाहीये, मानेच्या कणा नाहीये. तुम्ही बघाल तर स्टार्टिंगपासून ना फक्त स्टार्टिंगच्या 2 एपिसोडमध्ये सागर कारंडे दिसला होता. त्याच्या व्यतिरिक्त फक्त विशालच्या चेला, विशालचा मिरर, विशालची पूछ, विशालचा फलाना तोच बनून दिसलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्याचा काहीच गेम नाहीये. आणि इव्हन बिग बॉस पण त्याला दाखवण्याचा खूप प्रयत्न करते. तसाही तो शोमध्ये दिसत नाही. तसाही त्याचे मुद्दे नाही आहेत. म्हणून बिग बॉस त्याला दाखवण्याचा प्रयत्न करते. त्याला कधी संचालन करते, तर कधी त्याच्यासाठी पर्सनल टास्क ठेवते. ज्या प्रकारे मागच्या वीकमध्ये तंटा म्हणून त्यासाठी ठेवला होता एक पर्सनल टास्क, ज्याच्यामध्ये तोच फक्त एक व्यक्ती फोडाफाडी करू शकते. जशी विशाल म्हणून हांडी फोडलं आणि मग 2 दिवसामध्ये 2 मिनिटामध्ये विशालला जाऊन मिठी मारलं. "विशाल, बेबी विशाल" आणि मग त्याच्यानंतर म्हणते, की मला खूप संताप आला होता. म्हणजे बिग बॉस पण त्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या प्रकारे जिकडे होईल टास्कमध्ये हा म्हणा, तो म्हणा. त्याच्यासाठी फॅमिली वीक लवकर आणला, की हा सागर कारंडे केव्हाही घराच्या बाहेर जाऊ शकते. एक काम करून फॅमिली वीक आणून ह्याची बायको येईल, ह्याला समजवेल ना, हा लाईनवर येईल. त्याची बायको आली. त्याच्या बायकोनं काय केलं? मटणाची भाजी आणलो मटणाची भाजी. त्याच्या व्यतिरिक्त मला वाटलं, की त्याची वाईफ जो आहे ना, त्याला समजवेल, की विशालची पूछ दिसत आहे. विशालपासून असा पूर्ण असा दिसत आहेत, की विशालसोबतच दिसत आहेत. विशालशिवाय काही गेम दिसत नाही. विशालशिवाय इंडिव्हिज्युअल पॉइंट नाही दिसत आहेत. विशालशिवाय मतं नाही दिसत आहेत. तुमची जी ओरिजिनल पर्सनॅलिटी आहे ना सागर, ते दिसत नाहीये. मला वाटलं अशी प्रेमाने त्याची बायको त्याला सांगेल, परंतु त्याची बायको तो उलटाच बॉम्ब फोडलं. त्याची बायको म्हणते, की विशालसोबत तुमची फ्रेंडशिप खूप छान दिसते. टोळी खूप छान दिसते. कोण सांगितलं गं तुला हे इन्फॉर्मेशन? कोण सांगितला? मला विचारायचं होतं ना फोन करून, की काय बोलू? मी सांगितलं असतं, की सागरला सांग, की विशालपासून इंडिव्हिज्युअल खेळ, विशालपासून दूर राहा, विशालपासून टोळीपासून दूर राहा. काहीतरी स्वतःचे 1 दिवसासाठी तरी इंडिव्हिज्युअल दिस रे. 1 दिवसासाठी तरी विशालची पूछ नको दिसूच रे. आम्ही तुला ओट करायला रेडी आहोत. परंतु त्याच्या बायकोने माहीत नाही कोणाचं ऐकलं, काय ऐकलं. त्यांनी अशी पट्टी पळवली, की त्याच्यामुळे त्याला असं वाटेल, की बापरे! मी तर चांगला दिसत आहो. अरे, मी टोळीमध्ये तर चांगला दिसत आहो. मी तर मास्टरमाइंड दिसत आहो. मी तर गेम छान खेळत आहो. त्याला असं वाटत असेल सागर कारंडेला. परंतु ह्या सर्व मूर्खानंतर सुद्धा आपल्याला असं वाटतं, की सागर कारंडेमध्ये थोडीशी माणुसकी आहे रे. मतलब तो गेममधला गेम म्हणा त्याला गेम नाही कळत. विशालची पूछ बनलेला आहे. परंतु प्रभूसोबत तर एवढी आपुलकी आहे. ज्या प्रकारे कुत्र्या मांजाचा जो टास्क होता त्यावर तो म्हणते, की "प्रभू माझा सर्वच आहे. प्रभू माझं वर्चस्व आहे. प्रभूच्या मी घरी जाणार. प्रभू माझा प्रेम आहे. प्रभू, 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 प्रभू." तर सर्वात वाईट बोलणारा, प्रभूच्या मागे सर्वात वाईट बोलणारा व्यक्ती कोण आहे माहिती सांगू तुम्हाला सांगू? सागर कारंडे. त्याला नॉमिनेशनमध्ये घालणारा कोण आहे सांगू तुम्हाला? सागर कारंडे. त्याला कॅप्टन्सीमधून बाहेर काढणारा कोण आहे माहिती आहे? सागर कारंडे. आणि तोच म्हणते, की यार प्रभू माझा खूप मित्र आहे. प्रभू, प्रभू, प्रभू. पण मी तुम्हाला खरं सांगते, आपल्या लाईफमध्ये कधी सागर कारंडे सारखे मित्र असतील ना, त्याच्यापेक्षा नको असलेले बेटर. परंतु सागर कारंडे सारखे हितचिंतक किंवा आपला भला चाहणारे किंवा आपले मित्र म्हणतात आपल्यासाठी रडतात आणि मग आपल्यालाच नॉमिनेट करतात. आपलीच कॅप्टन्सी खातात आणि आपल्याला धोका देतात. असे मित्र तरी आयुष्यामध्ये किंवा बिग बॉस हाऊसमध्ये किंवा तुम्हाला कुठेही नको भेटत. कारण की लिटरली तो प्रभूसोबत तोच गेम खेळत आहे. प्रभूसोबत एक टाईमला सिम्पॅथी कार्ड दाखवते, की प्रभूबद्दल आपुलकी आहे, प्रभूबद्दल प्रेम आहे, प्रभू माझा हा आहे, प्रभू माझा तो आहे, प्रभू तुझ्या गावी येईन ना, प्रभू माझा मुलगा आहे, प्रभू माझा हा आहे. आणि सर्वात वाईट चिंतणारा फक्त सागर कारंडेच आहे. तुम्ही आजच्या एपिसोड बघाल ना, त्याला प्रभूला कॅप्टन्सीमधून बाहेर काढणारा जो व्यक्ती होता, तो सागर कारंडे होता. त्याला एवढीच हिंमत असली असती किंवा मानेचा कणा असला असता, तर विशाल नाही तर संकेतमधून कोणाला तरी काढलं असतं आणि काहीतरी चांगला दिसला असता. काहीतरी स्वतःची इंडिव्हिज्युअल पॉइंट दिसले असते आणि काहीतरी इमेज दुरुस्त करू शकला असता. परंतु असं काहीच न करता तो पूच म्हणून पूचच मिरवत आहे आणि प्रभूला बाहेर काढलं. तर ह्या सर्व गोष्टीवरून मला तरी वाटते, की सागर कारंडे नो मोर यार. बिग बॉसमध्ये त्याला नाही बघायचं आहे. बिग बॉसमध्ये तो असो नसो काही फरक पडत नाही. लिटरली आता कंटाळा आलाय सागर कारंडेला बघायचा. अति बोज वाटत आहे. असते ना बोज आहे, एखाद्या धर्तीवर बोज वाटत आहे. तशावाने तो मला बिग बॉसच्या हाऊसमध्ये लिटरली बोज वाटत आहे. आत्ताच भाऊचा धक्का रिलीज झाला. त्यावर मला कळालं, की एक जण टोळीतला जाणार आहे, एक जण काट्यातला जाणार आहे. म्हणजे मला समजून गेला, की यावेळेस सुद्धा सागर कारंडे वाचणार आहे. मागच्या वेळेस संस्कृतीच्या नावावर वाचला, यावेळेस संकेतच्या नावानं वाचल. कारण की संकेत हा वाईल्ड कार्ड आहे. त्याचा गेम खूप चांगला आहे. स्ट्रॉंग प्लेयर आहे. गेम खूप चांगला खेळते, मतं ठेवते, खूप चांगला आहे आणि खूप स्ट्रॉंग प्लेयर सुद्धा आहे. परंतु मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते, की तो वाईल्ड कार्ड बनून आलेला आहे. जेवढा सागर कारंडे 1-1.5 महिना राहिलेला आहे, तेवढा संकेत
त्या गेममध्ये राहिलेला नाहीये. संकेतचा गेम खूप स्ट्रॉंग आहे. परंतु तुम्ही मागच्या वीकमध्ये बघाल तर फक्त विशालची पूछ भरून दिसलेला होता. त्याची वाईफ म्हणा, बिग बॉसचे मेकर्स म्हणा, भाऊचा धक्का म्हणा, सर्वांनी त्याला चांगल्या रीतीने सांगण्याचा प्रयत्न केला, की "बाळा, त्या विशालच्या सारखा मूर्ख बनूच नको, विशालच्या मागे पागल बनूच नको. तुझा इंडिव्हिज्युअल चांगला प्लेयर आहेस, छान खेळते, स्वतःचे मतं ठेव, स्वतःचा गेम खेळ, स्वतःवर फोकस कर." त्याची बायको आली तरी पण तेच सांगितलं, की "नाही, स्वतःकडे लक्ष दे. भाऊच्या धक्क्यावर तुला तेच सांगितलं, की तू स्वतःकडे इंडिव्हिज्युअल फोकस कर." संकेत त्याची बायको गेली, भाऊचा धक्का गेला, पूर्ण वीक झाला, तरी संकेत फक्त विशालसोबत बसताना दिसते, टोळीमध्ये दिसते. त्याच्या व्यतिरिक्त काही त्याचा गेम दिसत नाहीये. त्यामुळे मला तरी वाटते, की एकदा अजून सागर कारंडे वाचणार आणि संकेत ह्या घराच्या बाहेर यावेळेस नॉमिनेशनमध्ये टोळीतला संकेत घराबाहेर जाणार. तुम्ही प्रोमो बघितले असाल तर प्रोमोमध्ये ज्या रीतीने तन्वी रडारड करत आहे ना, त्यावरून समजत आहे की काटा ग्रुपमधून प्रभू चाललेला आहे. कारण की सर्वात तन्वी ज्या व्यक्तीपासून क्लोज आहे, सर्वात प्रेम करणारा, सर्वात चांगला बॉन्ड असणारा, सर्व प्रेमळ बॉन्ड असणारा आणि प्युअर बॉन्ड असलेला ना तन्वी आणि प्रभूचा आहे. लिटरली त्यांच्यामध्ये मला काहीतरी म्हणा, परंतु काहीतरी ओरिजिनल स्पार्क दिसते आणि ती खरंच मोठ्या बहिणीसारखी प्रभूची सांभाळ त्या घरामध्ये केली असेल ना, ती मुलगी आहे, तिनं प्रामाणिकपणे प्रभूची सांभाळ केलं नाही. 1-2 महिने झाले मी लगातार बिग बॉस शो बघत आहे. रोज बिग बॉस शो बघते. रोज आपण त्याला बघतो, रोज डिस्कशन करतो, तो रोज बघतो, त्यांच्याबद्दल बोलतो, तर एक अटॅचमेंट होऊन जाते. आपल्या दिनचर्याचा पार्ट होऊन जाते, की अरे बिग बॉस बघायचा आहे. अरे बिग बॉसमध्ये हा झाला का? मग आपण कॉलमध्ये डिस्कशन करतो. अरे बिग बॉसमध्ये काय झालं? बिग बॉसमध्ये असं झालं का? तसं झालं का? तर बघायला तर आपल्या डेली लाईफमधलं हे एक रूटीन बनून गेलेलं आहे. बिग बॉस, बिग बॉस, बिग बॉस. तर आपण कितीही म्हणला तरी त्या घरामध्ये जे राहतात ना लोकं, त्यांच्याशी आपली अटॅचमेंट होऊन जाते, आपल्याला प्रेम होऊन जाते, आपल्याला आदत होऊन जाते, आपल्याला सवय होऊन जाते, की नाही यार तो व्यक्ती नाही गेला पाहिजे, अरे नाही यार तो व्यक्ती नाही गेला पाहिजे, किंवा एखादा व्यक्ती आपला आवडता गेला तर आपल्याला खूप दुःख होते. परंतु मी तुम्हाला खरं गोष्ट सांगते, आतापर्यंत जेवढे बिग बॉसचे कंटेस्टंट घराबाहेर गेले ना, मला एकही लोकांपासून किंवा खूप वाईट किंवा खूप रडू किंवा खूप इमोशनल किंवा खूप असा काही वाईट वाटला नाही. पण लोकांशी मी इमोशनली अटॅच होऊ शकत होतो. जे बिग बॉसचे कंटेस्टंट होते ते खूप लवकर घराच्या बाहेर गेले, तर त्यांच्याशी इमोशनली कनेक्शन झाला नाही. परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, जेव्हापासून प्रभू असा एक व्यक्ती आहे, जो कधी बिग बॉस हाऊसमधून आज जाईल किंवा आजच्या एपिसोडमध्ये भाऊच्या धक्क्यावर तो निघेल ना, मला सर्वात जास्त दुःख होणार. मी सर्वात जास्त इमोशनली किंवा ज्या व्यक्तीसोबत अटॅचमेंट असेल ना माझी, ते प्रभूसोबत आहे. एवढी त्याला बघण्याची सवय झालेली आहे. आता खूप लोकं म्हणतील, की त्याचा काय गेम आहे? काय गेम आहे तो? काय करते तो? तन्वीच्या मागे पल्लू-पल्लू घेऊन तर राहते. काय आहे स्वतःला काय समजते? कसा काय करते? मी तुम्हाला खरं सांगते, ते जेव्हापासून प्रभू ह्या शोमध्ये आलेला आहे ना, तेव्हापासून मी एकच गोष्ट म्हणते, की तुम्ही बाकी कंटेस्टंटला एका रूममध्ये ठेवा आणि प्रभूला फक्त एका रूममध्ये ठेवा. मी 24 घंटे लिटरली प्रभूला पाहू शकते. कारण की प्रभूमध्ये एवढी पात्रता, प्रभूमध्ये एवढी एंटरटेनमेंटची पात्रता आणि प्रभूमध्ये तो स्पार्क लिटरली आहे, की तो लोकांना एंटरटेनमेंट करू शकते. जेव्हापासून तो घरामध्ये आलेला आहे, त्याच्यावर तो मोराचा डान्स बघा म्हणा, "बघ रे मोरा आंब्याच्या बनवून", त्याचा तो गीत म्हणा, की "भाजी रंबा ग, माझी रंबा ग, कुठं गेलीस ग", किंवा आजकाल तो नवीन-नवीन गेटअप करते, कधी बाबा बनते, कधी डॉक्टर बनते, कधी काय बनते, कधी काय बनते, किंवा त्याचे जोक म्हणा, त्याची गोष्टी म्हणा, त्याची बोलभाषा म्हणा, त्याची लँग्वेज बघा, किंवा त्याची जे लव्ह स्टोरी बघा, की ते मी तिला सांगून नाही आलो, अरे नाही ते माझी वाट बघेल वगैरे. तिच्या ज्या सर्व गोष्टी म्हणा, किंवा त्याचे अंडे चोरणी म्हणा, किंवा अंड्यावर जो प्रेम आहे, जो चायवर प्रेम आहे, जो आल्यावर प्रेम आहे, त्या सर्वच गोष्टी ना लिटरली तुम्ही कितीही म्हणाल ना तरी अख्ख्या 1 घंट्याच्या एपिसोडमध्ये 10 मिनिटं तरी प्रभूला दाखवतात ना, एवढा आनंद होते, त्याला बघण्याची इच्छा होते. त्याला असं वाटतं की स्क्रीनवर फक्त प्रभूला दाखवा यार, प्रभूला दाखवा. अच्छा, ॲज अ ऑडियन्स म्हणून आम्ही कधी-कधी ढूंढत असतो, की यार प्रभू नाही दिसला स्क्रीनमध्ये, प्रभू नाही दिसला, प्रभू नाही दिसला. एक असं असते ना, घर असते. घरामध्ये घर पण आणणारे कोण असतात? लोकं असतात, आपण असतात. आपण त्या घराला घर बनवतो. तसंच बिग बॉसचा हाऊस असते. बिग बॉसचा हाऊस फक्त हाऊस आहे. परंतु त्या घरामध्ये जे लोकं कंटेस्टंट राहतात ना, ते लोकं त्याला घर बनवतात आणि यामध्ये एक लहानसा बाळ असते किंवा छोटा मुलगा असते, जो खेळत असते, तो आजूबाजूला इकडे-तिकडे जात असते, काही ना काही करत असते. त्याच्यामुळे जो आनंद आणि जो स्पार्क घरामध्ये अजून घरपण करते ना, तो म्हणजे बिग बॉसच्या हाऊसमधला प्रभू आहे. लिटरली प्रभूमध्ये छोट्या-छोट्या गोष्टी आहे, छोटे-छोटे इमोशन्स आहे, छोट्या-छोट्या गोष्टी करत असते किंवा काहीतरी गोष्टी करत असते, छोट्या-छोट्या गोष्टी शिकत असते, की हा कसा करायचा, असं असते का? मला नाही माहीत वगैरे. त्या छोटे-छोटे इनोसन्स ना, असं वाटतं की एका बिग बॉसच्या हाऊसमध्ये एक छोटासा मुलगा आहे, ज्याला ह्या गोष्टीबद्दल नॉलेज नाही, खूप गोष्टीबद्दल नॉलेज नाही, परंतु हळू-हळू त्या गोष्टीमुळे तो शिकते ना, त्याच्यामुळे असं कोणाकोणाला बालपण दिसते. लिटरली तो 20 वर्षाचा मुलगा आहे, त्याला मेडिकल कंडिशन आहे, त्याला हर महिन्याला रक्त चढवावं लागते. त्याचे आई-वडील फक्त ट्रक चालवतात, मम्मी दुसऱ्यांच्या शेतामध्ये काम करते. आपली
आर्थिक परिस्थिती तेवढी नाहीये. म्हणून त्याने डिसाईड केलं की मी दुसऱ्यांच्या शेतावर जाईल. 10 म्हणा, ₹20 म्हणा, ₹100 म्हणा, दिवसाचे ₹500 जो भेटेन तो भेटेन. जेवढे शेत मला भेटतील, जेवढा मला काम भेटेल, जेवढा मला जपेल तेवढा काम मी करणार. आणि तो लिटरली दुसऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन पाणी वगैरे द्यायचं काम वगैरे करत होता. आपल्याला एखादा ताप वगैरे आला किंवा बुखार वगैरे आला तर आपण काय म्हणतो, "मम्मी यार मी काम वगैरे करत नाही, मला ताप आहे, मला बरं वाटत नाहीये. मम्मी यार मी शाळेत जात नाही, मला जमत नाही. मम्मी यार ट्युशनला जात नाही, मला बरं वाटत नाहीये." आपण एवढे रिझन देतो आपल्याला शाळेत न जायला, हे गोष्ट करायला. परंतु तो मुलगा बघा, फक्त 20 वर्षाचा मुलगा, एवढ्या कड़ोकाच्या मतलब एवढी ऊन असते, एवढा ताप असते, त्याच्यामध्ये एनर्जी नाहीये, त्याच्यामध्ये रक्ताची कमी आहे, त्याला खूप गोष्टीचा लक्ष द्यावं लागते. ह्या सर्व गोष्टी, ह्या सर्व निगेटिव्हला मात करून आपल्या घरामध्ये पैसे कसे येतील त्याचा विचार करणारा प्रभू आहे. आपली परिस्थिती आपण सुधरवू कशी शकतो तो विचार करणारा प्रभू आहे. त्यातून त्याला वाटलं की मी कंटेंट क्रिएशन मध्ये येऊ शकते किंवा मी व्हिडिओ बनवते, रील्स बनवते. हळूहळू त्याचे रील्स फेमस व्हायला लागला, हळूहळू गोष्टी त्याला कळायला लागला, हळूहळू फेमस व्हायला लागला. मग लोक त्याला बर्थडे पार्टीमध्ये म्हणा किंवा कोणा रिसेप्शन मध्ये काही छोटासा घरी कार्यक्रम असेल त्याला ॲज अ सेलिब्रिटी बोलायला लागले. तेव्हा त्याला हे सुद्धा माहित नव्हतं की किती पैसे घ्यायचं, किती पैसे नाही घ्यायचं, कसं बोलायचं, आपले फॉलोअर्स किती आहे, किती पैसे चार्ज केले पाहिजेत. त्याला काहीही गोष्टी माहित नव्हत्या. त्याची खूप फसवणूक झालेली आहे. तरीही त्यानं जिद्द सोडली नाही आणि त्याने अतोनात कष्ट करू करू आतापर्यंत पोहोचलाय की महाराष्ट्राचा सर्वात टॉप मोस्ट बिग बॉस मराठीमध्ये तो पोहोचलेला मुलगा आहे. मी तुम्हाला खरं सांगते, जेव्हापासून प्रभू या शो मध्ये आलेला आहे ना, लिटरली प्रभूमुळे शो बिग बॉस अप झालेला आहे. ज्या प्रकारे तो एंटरटेनमेंट करते ना, ज्या प्रकारे तो बोलते, आय नो त्याला गेम तेवढा समजत नाही की गेम कसा स्ट्रॅटेजी प्लॅन करायचं किंवा टास्क मध्ये तो चांगला परफॉर्म करू शकत नाही त्याच्या फिजिकल कंडिशनमुळे. परंतु जो पण असो, पण एका घराला घर पण करणारा जो व्यक्ती आहे ना, तो म्हणजे प्रभू आहे. लिटरली त्याच्यामध्ये तो स्पार्क आहे. आता खूप लोक म्हणतील अरे तो 20 वर्षाचा आहे, एवढा काही लहान नाहीये, खूप मोठा आहे, खूप मॅच्युअर आहे. रुचिता त्याच्याच वयाची होती, अनुश्री सुद्धा त्याच्या वयाचीच आहे, असं काही खूप मोठा वगैरे किंवा खूप लहान वगैरे नाहीये. मी तुम्हाला खरं सांगू, अपब्रिंगिंग नावाची चीज असते. अपब्रिंगिंग मतलब आपण लहानपणापासून कोणत्या माहोलमध्ये राहता, आपली अपब्रिंगिंग कशी झालेली आहे, आपण कोणत्या बॅकग्राऊंडमध्ये वाढलेले, आपण कोणत्या शाळेमध्ये गेलेले आहोत, प्राथमिक शाळेमध्ये गेले आहोत, इंग्लिश मीडियममध्ये गेलेले आहोत, पुस्तकं कसे वाचलेले आहेत, किती शिक्षण झालेलं आहे, ग्रॅज्युएशन नंतर आपला कसं काय वागणूक आहे, कुठं काय करायचे, ह्या सर्व प्रवासामधून आपली अपब्रिंगिंग होते आणि त्यानुसार माणूस घडते. तर मी तुम्हाला सांगते, रुचिताने बिग बॉस येण्याआधी रोडीज सारखा शो करून आलेली आहे, जो इंडियाचा टॉप मोस्ट रोडीज शो आहे, तो शो करून आलेली आहे. त्याच्या अंदर डान्स रियालिटी शो सुद्धा करून आलेली आहे रुचिता. तुम्ही अनुश्रीचे बघाल तर अनुश्रीने सिरीज केल्या नाही, अनुश्री म्युझिक व्हिडिओ बनवत असते. अनुश्रीने सुद्धा बिग बॉसच्या पहिले वेगळा शो करून आलेली आहे. तर अनुश्री आणि रुचिताची जी मेंटॅलिटी आहे, ज्यांना जे गेमाची समज आहे की गेम कसा खेळला जातो, काय बोलल्या पाहिजे, काय मतं ठेवल्या पाहिजे, कसे मतं ठेवल्या पाहिजे, काय काय गोष्टीवर का जास्त वेटेज दिल्या पाहिजे, काय गोष्ट नाही अवॉइड केल्या पाहिजे, आपण कशी कॅमेऱ्याच्या बाहेर दिसून किंवा कसा अँगल लागू शकते, कोणासोबत बसली तर कशी दिसीन, कोणासोबत चुगली करीन तर कशी दिसीन, कोणता अँगल काय करू शकते, ह्या सर्व गोष्टीचा बेसिक नॉलेज अनुश्री आणि ऋषिताला होता. परंतु प्रभूने कधीही कोणता शो केला नाहीये. प्रभूला ह्या गोष्टीबद्दल किंवा एक शो कसा असते, महाराष्ट्र कसा बघते, काय सर्व असतात, आपण कॅमेऱ्यावर कसे दिसतो, कसं काय बोलायचं नाही बोलायचं, ह्या सर्व गोष्टीचा नॉलेज त्याला नव्हता. कारे प्रभूनं स्टार्टिंग पासून गेम खेळलं, खूप चांगल्या रीतीनं गेम खेळलं. खूप तुम्ही म्हणा तू ओके तो वीक पडलेला असेल, तेवढा बोलत नसेल किंवा तेवढा चालत नसेल, त्याला गेम समजत नसेल, परंतु ऍट द एंड ऑफ द स्टोरी मी तुम्हाला एकच गोष्ट सांगते की बिग बॉस हा शो गेमचा नाहीये. गेम कसे खेळतात, बिग बॉस हा शो पर्सनॅलिटीचा आहे की तुम्ही माणूस म्हणून कसे आहात, तुम्ही व्यक्ती म्हणून कसे आहात. ऍट द एंड ऑफ द स्टोरी अख्खा महाराष्ट्र तोच बघतो. आणि प्रभूमध्ये खूप माणुसकी आणि प्रभू खूप चांगला एंटरटेनमेंट आहे. आणि प्रभूने ह्या बिग बॉस मध्ये शो मध्ये येऊन प्रभूचा नाव खूप उंच झाले आहे. प्रभूने बिग बॉस 6 मध्ये येऊन बिग बॉसच्या खूप अप केलं आहे. आणि लिटरली मला प्रभू सारखा कॅरेक्टर, प्रभू सारखी पर्सनॅलिटी ह्या बिग बॉस शो मध्ये पाहायला भेटली. मला खूप आनंद झाला. आणि ज्या प्रकारे आपण प्रोमो बघितला आणि प्रोमो मध्ये आपण बघितलं की तन्वी ज्या प्रकारे रडत आहे, तर टोळी मधला प्रभू तर नाही चालला. खूप लोकांचे मत आहे सोशल मीडियावर किंवा कॉमेंट सेशन मध्ये की प्रभूच गेला, प्रभूच गेला, प्रभूच गेला. तरी मला वाटते की तन्वी ज्या प्रकारे रडत होती ते दीपालीसाठी तेवढी रडू शकत नाही, रेवासाठी एवढी रडू शकत नाही, राकेश जाऊ शकत नाही कारण की तो टॉप मध्ये आहे. तर प्रभूच गेला असे 99.99% चान्सेस आहेत. मी खरं सांगते, माझी तरी इच्छा नाहीये की प्रभू गेल्या पाहिजे वगैरे म्हणून. तुम्ही बघाल तर जे काटा ग्रुप मध्ये आहे ना, तर त्यातला सर्वात जास्त वीक जो कंटेस्टंट आहे तो म्हणजे रेवा आहे. कारण की रेवा आता रिसेंट मध्ये वाईल्ड कार्ड बनून आलेली आहे.
परंतु तिच्या गेम अप आहे. ते चांगले मुद्दे ठेवते, चांगली टार्गेट करते, चांगली बोलते आणि ते पूर्ण बिग बॉसच्या एपिसोडमध्ये दिसत आहे. आणि प्रभू खूप वीकपासून जास्त दिसत नाहीये. थोडा दिसते किंवा जास्त दिसत नाहीये. 10 मिनिटाची क्लिप, 2 मिनिटाची गेम एवढाच दिसते. त्याच्या व्यतिरिक्त काही गेम दिसत नाहीये. परंतु त्या कारणाने सुद्धा प्रभू जाऊ शकते आणि रेवा घरात राहू शकते. तर खूप काही ॲस्पेक्ट्स आहेत. तुम्हाला काय वाटते, की संके जाईल, प्रभू जाईल, सागर कारंडे जाईल, की रेवा जाईल? ह्या तुमच्या सर्व गोष्टीवर तुमचे काय मत आहे? मला प्लीज नक्की सांगा. अँड प्लीज तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल.